ज्ञानदीप अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपले ओरिएंटेशनचे लेक्चर सुरू आहेत, त्याच्यातलं आजचं महत्त्वाचं चालू घडामोडीचं ओरिएंटेशनचं लेक्चर आपण आज इथं कंटिन्यू करणार आहे. आता बघा, सगळ्यांना त्या ठिकाणी चालू घडामोडीची बऱ्याचदा आपल्याला दिसतं की भीती वाटते. कारण का तर सिलेबसचा जर विचार केला तर अभ्यासक्रमामध्ये मात्र एकच ओळ आहे की चालू घडामोडी, बरोबर आहे, एवढीच ओळ दिसते. पण तसं पाहायला गेलं तर अभ्यासक्रम काय आहे, तर अभ्यासक्रम खूप मोठा आहे, बरोबर आहे. गमतीने असं म्हटलं जातं की चालू घडामोडीमध्ये कोणत्या गोष्टी येतात, तर पृथ्वी तलावरती सूर्यकिरण जिथपर्यंत पोहोचतात तिथपर्यंत घडणारी प्रत्येक घडामोड म्हणजे तुमची चालू घडामोड. हा एक महत्वाचा मुद्दा. दुसरं, बऱ्याचदा कन्फ्युजन होतं की चालू घडामोड म्हणजे काय, आत्ता सध्या चालू होते तेवढंच फक्त लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये आपण बऱ्याचदा असं म्हणतो की अरे ही खूप जुनी झाली आहे, ती ऐतिहासिक झाली, तर असं नाहीये. जर मागचा कंबाईनचा पेपर आपण जर बघितला तर त्या कंबाईनच्या पेपरमध्ये हे आपल्याला ऑब्झर्वेशन येतं की आयोगाने मागच्या 2-3 वर्षांमध्ये घडामोडी विचारलेल्या आहेत, पण त्या टॅकल करता येतात का, तर हो, तुमच्या जीएसच्या अभ्यासावरती त्या सोडवता येतात. दुसरं, चालू घडामोडीचा अभ्यास हा कन्साइज किंवा कमी करता येतो का, हो, तो पण करता येताना आपल्याला दिसतो. परंतु मग नक्की चालू घडामोडीच्या संदर्भामध्ये किंवा करंटच्या संदर्भामध्ये अप्रोच कसा असला पाहिजे, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी स्किप करता आल्या पाहिजेत, ह्या गोष्टी समजणं खूप गरजेचं आहे. आणि जर का आपल्याला हे समजलं तर मी तुम्हाला सांगतो की तसं पाहायला गेलं तर करंट सोपं आहे. तुम्ही 10 ते 12 क्वेश्चन्स 15 पैकी बरोबर आणू शकता. आपली ज्ञानदीप अकॅडमीची कंबाईनची इंटिग्रेटेड बॅच सुरू होते. या बॅच मध्ये संपूर्ण जेवढा काही अभ्यासक्रम आहे तर तो आपण पूर्णपणे कव्हर करणार आहे. प्लस त्याच्यामध्ये तुमचे टेस्ट सिरीज असतील, मेंटरशिप असेल, ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या जातील. थोडक्यात फक्त सांगतो की बॅच कधी सुरू होते. ऍडमिशन प्रोसिजर ऑलरेडी चालू झाली आहे 8 जुलैला. ठीक आहे, 8 जुलैला आपली बॅच सुरू होते. ऑफलाईन ही बॅच असणार आहे. या ऑफलाईनच्या बॅच मध्ये पूर्ण जेवढा काही कंबाईनचा पूर्व प्लस मुख्य परीक्षेचा सिलेबस असेल तर तो पूर्ण करून घेतला जाईल, ती जबाबदारी आमची असेल. ठीक आहे, लक्षात घ्या. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्हाला बॅच अवेलेबल आहे. ठीक, बघा, बॅचचं डेट आहे सुरू होण्याची 8 जुलै 2024. बॅचच्या लेक्चरचं टायमिंग काय असेल, त्या ठिकाणी 2 लेक्चर असतील. एक सकाळचं 8:30 ते 10:30 आणि दुसरं लेक्चर आहे 11 ते 1. असे 2 लेक्चर रोज त्या ठिकाणी घेतले जातील. आणि दुसरं महत्वाचं, 8 महिन्यांमध्ये संपूर्ण बॅच जी आहे तर ती पूर्ण करण्यात येईल. पूर्व प्लस मुख्य दोन्हीचाही अभ्यासक्रम त्याच्यामध्ये कंप्लीट आपण घेणार आहे. आणि त्याचबरोबर जर का तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ती बॅच जॉईन करायची असेल, ऑफलाईनची बॅच जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जर जॉईन करायची असेल तर प्ले स्टोअरवर ज्ञानदीप अकॅडमीचं 27 MBचं जे ऍप आहे ते 27 MBचं ऍप डाउनलोड करा आणि तिथे कंबाईन इंटिग्रेटेड बॅच फॉर 2024 and 25 तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे, हे खूप महत्वाचं की याच्यामध्ये जर तुम्हाला त्या संदर्भामध्ये अजून डिटेलमध्ये जर माहिती पाहिजे असेल तर पुण्यामधलं जे ऑफिस आहे, ठीक आहे, 7वा मजला TCG स्क्वेअर बिल्डिंग, अल्का टॉकीज चौक, टिळक रोड, इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि स्क्रीनवर दिलेले जे नंबर आहेत त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅच बद्दल जी काही तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी आहे तर ती तुम्ही घेऊ शकता. तर काय करा, एकतर ऍप डाउनलोड करा किंवा या नंबरवर, स्क्रीनवरल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला बॅच बद्दल संपूर्ण डिटेल्स उपलब्ध होतील. ठीक आहे, आता थोडक्यात आपण पॅटर्न समजून घेऊया की आयोग त्या अनुषंगाने आपल्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीने पेपरला प्रश्न विचारताना दिसेल, थोडी त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. ज्ञानदीप अकॅडमीची कंबाईनची इंटिग्रेटेड बॅच ऑनलाईन जी आहे तर ती त्याचे ऍडमिशन सुरू झालेले आहेत, बॅच सुरू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना ती बॅच जॉईन करायची आहे तर ते लगेच जॉईन करू शकतात. सगळ्यात महत्वाचं, इथे स्क्रीनवर जो दिलेला QR कोड आहे तो QR कोड तुम्ही स्कॅन करून जे प्ले स्टोअरला ज्ञानदीप अकॅडमीचं ऍप आहे ते ऍप तुम्ही डाउनलोड करून तिथे बॅच डायरेक्टली जॉईन करू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, बॅचच्या संदर्भामध्ये रोज तुम्हाला त्या ठिकाणी 2 ते 3 लेक्चर्स होणार आहेत, बरोबर आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन पण तुमचे त्या ठिकाणी अरेंज केले जातील. त्याच्यामुळं त्या ठिकाणी तुमचं कुठल्याही डाऊटच्या संदर्भामध्ये कोणतीही शंका असेल किंवा कोणतीही अडचण असेल तर ती सॉल्व्ह केली जाईल. बॅचचं ड्युरेशन 8 महिने असणार आहे. 8 महिने ही बॅच आपली चालेल. रोजचे 2 ते 3 लेक्चर असणार आहेत. आणि त्याच ठिकाणी जर फीच्या संदर्भामध्ये चर्चा केली किंवा बघितलं तर 10,000 रुपये आपल्या बॅचची फी आहे. ठीक आहे, 10,000 रुपये त्या ठिकाणी तुम्हाला एकूण फी आहे. एवढ्या माफक दरामध्ये पूर्ण कंबाईनची इंटिग्रेटेड बॅच तुम्हाला अवेलेबल आहे.
दुसरी महत्वाची गोष्ट, हे जे 10,000 रुपये आहेत ते तुम्ही मंथली इन्स्टॉलमेंटमध्ये पण भरू शकता. महिन्याला 2,000 रुपये एवढी इन्स्टॉलमेंट असेल आणि त्या 2,000 रुपये तुम्ही महिन्याला भरून पण बॅच जॉईन करू शकता. बॅच जॉईन करण्याची प्रोसिजर एकदम सोपी आहे. प्ले स्टोअरला जाऊन तुम्हाला ज्ञानदीप अकॅडमीचं ऍप जे आहे 29 MBचा ऍप आहे, किंवा जो स्क्रीनवरचा दिलेला QR कोड आहे तो स्कॅन करा, तरी पण तुम्हाला ऍपची लिंक भेटून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. आणि मग तिथे गेल्यानंतर कंबाईंड इंटिग्रेटेड बॅच 2024-25 असा ऑप्शन किंवा अशी टॅब दिसेल, त्या टॅबवर जाऊन तुम्ही बॅच डायरेक्टली जॉईन करू शकता. हे सगळ्यात महत्वाचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर का तुम्हाला बॅच बद्दल कोणतीही शंका असेल किंवा कोणतीही माहिती हवी असेल तर डायरेक्टली तुम्ही पुण्यामध्ये TCG स्क्वेअर बिल्डिंगला 7व्या मजल्यावरती येऊन इथे अलका टॉकीजच्या चौकामध्ये टिळक रोडला व्हिजिट करू शकता किंवा भेट देऊ शकता. तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळेल. किंवा इथे स्क्रीनवर दिलेले 2 नंबर आहेत ऑनलाईनचे, आणि श्याम भोसले सरांचा नंबर तुम्हाला इथं स्क्रीनवर दिलेला आहे. त्या 2 पैकी कोणत्याही मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि बॅच बद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता. तर नक्की ज्ञानदीपची ही इंटिग्रेटेड कंबाईन साठीची जी बॅच आहे, पूर्व प्लस मुख्य प्लस मुलाखत, ही तुम्ही जॉईन करा. ठीक आहे. आता बघा, जर करंटचा विचार केला, चालू घडामोडींचा जर विचार केला, महत्वाचा भाग कुठे उपयोगाला आहे तर पूर्व प्लस मुख्य अशा दोन्ही परीक्षांना आपल्याला त्या ठिकाणी चालू घडामोडी आवश्यक आहेत. जर अभ्यासक्रमाचा विचार केला तर अभ्यासक्रम आयोगाने फक्त काय दिलंय त्या ठिकाणी, असं म्हटलंय आंतरराष्ट्रीय, ठीक आहे, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील, बरोबर, घडामोडी हे अशा पद्धतीने आपल्याला सिलेबसमध्ये मेन्शन केलंय. चालू घडामोडी एवढंच मेन्शन करून आयोगाने फक्त एवढंच अभ्यासक्रमामध्ये आपल्याला दिलेलं दिसतं. आणि याच्यामुळंच अभ्यासक्रमामध्ये मांडणी करताना सर्वात छोटा सिलेबस, कमी अक्षरांमध्ये असलेला सिलेबस, मात्र वाचण्याच्या दृष्टीने जर विचार केला तर सर्वात मोठा सिलेबस. मग आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचंय तर कन्साइज करायचंय, बरोबर, थोडंच करायचंय. बरं, मी ते तुम्हाला क्वेश्चन्स घेऊन दाखवून देईल की आयोग कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवताना मदत करतं, की आपल्याला सगळंच आलं पाहिजे अशातला काही भाग नाही, किंवा प्रत्येक गोष्ट करंटला मी वाचलीच पाहिजे असं पण अजिबात नाही. बरोबर. आता करंटचा अप्रोच ठेवताना आपल्याला नक्की कसा ठेवायचा आहे या संदर्भामध्ये गोष्टी लक्षात घेणं अपेक्षित आहे. बरोबर आहे. ठीक आहे. आता बघा, थोडक्यात सांगतो. बरोबर, 3 पातळीवरच्या चालू घडामोडी आहेत. त्याच्यातली पहिली आंतरराष्ट्रीय. आता नेहमी लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्या आहेत तर त्यांचा अभ्यास आपल्याला कसा करायचा आहे याच्या संदर्भात थोडक्यात 1-2 मिनिटात चर्चा करूया. आता या आंतरराष्ट्रीय घडामोडी वाचताना नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला वरवरच्या, ठीक आहे, किंवा मी असं म्हणेल फक्त हेडलाईन महत्वाचे आहेत. बरोबर, इथे तुम्हाला डिटेलमध्ये माहित असणं अपेक्षित नाही. मग अजून आपण कसं म्हणू शकतो आपल्या एक्झामच्या भाषेत, 1 लाइनर. मॅक्झिमम प्रश्न जर मागचे आम्ही काढून बघितले तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती ते वरवरच्या स्वरूपात किंवा हेडलाईनच्या स्वरूपात किंवा 1 लाइनर स्वरूपात दिसतील. मग याचं उदाहरण मी तुम्हाला थोडक्यात देतो. ठीक आहे. उदाहरण काय सांगता येईल? उदाहरण सांगता येईल, आता समजा की रशिया आहे. या रशियाने अणुवस्त्रावर चालणारी किंवा अणुवर चालणारी त्या ठिकाणी एखादी पाणबुडी बनवली आहे. ठीक आहे. बर, जगामध्ये रशिया हा पहिला देश आहे, फॉर एक्झाम्पल सांगतोय, की त्यांनी अणुवस्त्रावर चालणारी पाणबुडी त्या ठिकाणी बनवली. मग पेपरला प्रश्न कसा येतो? प्रश्न त्याची डेप्थ काय असते लक्षात घ्या. अशा वेळेस त्या ठिकाणी प्रश्न असा येईल, नुकत्याच कोणत्या देशाने जगामध्ये पहिल्यांदाच अणुवस्त्रावर चालणारी पाणबुडी बनवली, हे एक स्वरूप झालं. किंवा रशियाने नुकतीच कशावर आधारित जगातील पहिली पाणबुडी बनवली, हा एक दुसरा प्रश्न.
तिसरा प्रश्न, त्या पाणबुडीला जर विशेष असं कुठलं नाव किंवा त्या प्रोजेक्टला विशेष असं नाव दिलं असेल तर त्या प्रोजेक्टचं नाव काय आहे? इथपर्यंत पेपरला प्रश्न येतो. बरोबर, याच्यापेक्षा जास्त तुम्हाला खोलामध्ये प्रश्न येणार नाही. फॉर एक्झाम्पल काय दिसतं की अण्वस्त्र पाणबुडी कुठे बनवली, तिची वैशिष्ट्य काय, तिचं वजन किती, त्याची कॅपॅसिटी किती, या गोष्टींच्या भानगडीमध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडी बघताना आयोग जाताना दिसत नाही. आयोग काय करतंय तर फक्त वरवर हेडलाईनच्या स्वरूपामध्ये पेपरला प्रश्न येतोय. बर, जर पेपरचा विचार केला तर एकूणच पूर्ण पेपरमध्ये तिथे पूर्व परीक्षेला किंवा मुख्य परीक्षेला करंटचे प्रश्न असतात 15. त्या 15 पैकी या आंतरराष्ट्रीय घडामोडीला प्रश्न किती येतात? एक हार्डली 2 ते 3 प्रश्न आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती असतात. आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती प्रश्न किती दिसतील? 2 ते 3. हा पण मुद्दा समजून घ्यायचा आहे. मग जेव्हा मी कंटेंट वाचणार आहे करंटचा, तर त्या कंटेंटमध्ये मला अप्रोच कसा ठेवायचा आहे? आंतरराष्ट्रीय घडामोड आली तर त्याची हेडलाईन, त्याची फॅक्ट्समध्ये येणारा प्रश्न, मग जगामध्ये सर्वात पहिल्यांदा काहीतरी झालंय, सर्वात मोठं काहीतरी झालंय, सर्वात पहिल्यांदा कोणीतरी काहीतरी केलंय, असं काही संशोधन असेल, प्रोजेक्ट असेल, कोणती पण गोष्ट असेल पहिल्यांदा घडतीये तर त्याचं महत्त्व जास्त आहे, त्याच्यावरती प्रश्न जास्त येताना दिसतात. बरोबर, हे झालं आंतरराष्ट्रीय स्वरूपांच्या घडामोडी. आता याच्या पुढे जाऊन जर आम्ही त्या ठिकाणी बघितलं तर आम्हाला काय दिसतं? राष्ट्रीय घडामोडी काय दिसतात? दुसरं, राष्ट्रीय घडामोडी. आता थोडंसं राष्ट्रीय घडामोडींमध्ये सविस्तर प्रश्न येतो, ठीक आहे, किंवा असं म्हणूया मल्टीलाइनर असा प्रश्न येताना दिसतो. बर, 15 पैकी राष्ट्रीय घडामोडींवरती एक 3 ते 4 प्रश्न आपल्याला येताना दिसतील. 3 ते 4 प्रश्न. बर, मग फॉर एक्झाम्पल मगाशी आपण जे घेतलं होतं की रशियाने अण्वस्त्र पाणबुडी बनवली, समजा ती भारताने बनवली असती तर मग भारताच्या संदर्भाने प्रश्न कसा आला असता? तर लक्षात घ्या, भारताने त्या ठिकाणी बनवलेली जी अण्वस्त्र पाणबुडी आहे तिची वैशिष्ट्य विचारली असती, तिचं नाव विचारलं असतं, ती कुठे बनवली ते विचारलं असतं, तिची कॅपॅसिटी काय आहे ते विचारलं असतं. बरं, जगामध्ये भारत कितवा देश आहे हे विचारलं असतं. म्हणजे काय झालं? डिटेलमध्ये त्या घटनेचं अनालिसिस मला हवंय. मग जेव्हा एखादी राष्ट्रीय घडामोड आहे आणि जिचा परिणाम जगामध्ये आणि भारतावर खूप मोठ्या प्रमाणावरती घडतोय तर माझ्या पेपरच्या दृष्टीने ती महत्वाची ठरते. मग मला तिच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं आहे, ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पाठ करायला पाहिजे का? असं काही नाहीये. गोष्टी कोरिलेट करून आपण लक्षात ठेवूया, सातत्याने परत परत रिवाइज करून लक्षात ठेवूया. या पद्धतीने आपण त्याला अप्रोच ठेवू शकतो. आणि याच्या पुढचा महत्वाचा मुद्दा जर बघितला तर काय दिसतं? तर पुढचा टॉपिक आहे किंवा पुढचा करंटच्या संदर्भामध्ये महत्वाची घडामोड येते तिसरी, राज्य किंवा स्थानिक पातळीवरती घडणाऱ्या घडामोडी. आता राज्य पातळीवर म्हणजे कोणत्या? तर महाराष्ट्र. कारण का आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा म्हणजेच एमपीएससीचा पेपर देतो. इथे मात्र एकदम डिटेल, पूर्ण सविस्तर माहिती पाहिजे. जास्त डिटेलमध्ये, डेप्थमध्ये प्रश्न येताना दिसतो आणि प्रश्नांची संख्या त्या ठिकाणी जास्त आहे. कारण परत एकदा एमपीएससीचा पेपर देतोय, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा पेपर देतोय, मग आयोगाचं म्हणणं आहे अरे बाबांनो तुम्ही महाराष्ट्रात राहताय, बरोबर, महाराष्ट्राचे रहिवासी आहात, मग महाराष्ट्रामध्ये एखादी मोठी गोष्ट घडतीये तर त्याबद्दल तुम्हाला साहजिक आहे सर्वसामान्य माणसाला जे माहिती पाहिजे ते तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. समजा महाराष्ट्रामधील एखाद्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार भेटलाय, पद्मविभूषण भेटलाय, जो सर्वात मोठा सिव्हिलियन अवॉर्ड मधला पहिला आणि दुसऱ्या क्रमांकाचे पुरस्कार आहेत, तर तुम्हाला ते माहित असणं अपेक्षित आहे. बरं, त्या व्यक्तीचं नाव माहित पाहिजे, त्या व्यक्तीचं कोणत्या क्षेत्रासाठी योगदान आहे ते माहित पाहिजे, त्याने कुठले याच्या आधी पुरस्कार मिळालेत का ते माहित पाहिजे, किंवा त्याने कुठलं साहित्य लिहिलं असेल, संगीताचा प्रकार त्यांनी नवीन तयार केला असेल तर ते तुम्हाला माहित पाहिजे, त्यांचा जिल्हा गाव माहित पाहिजे, अजून वैशिष्ट्यपूर्ण काही माहिती असेल तर ती माहित पाहिजे.
म्हणजे काय होत आहे, तर मला एक गोष्ट इथं दिसते, त्या ठिकाणी डेप्थ जी आहे, जी लक्षात ठेवण्याच्या संदर्भामध्ये मला दिसते. बर, मग ती कशी वाढत जाते, तर सगळ्यात पहिल्यांदा इथं आंतरराष्ट्रीय घडामोडी, ठीक आहे, ह्या कशा पाहिजेत, ह्या वरवर पाहिजेत, वन लाइनर स्वरूपात पाहिजेत. बरोबर, इथं वरवर पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त थोडंसं डिटेल राष्ट्रीय घडामोड हवी, आणि त्याच्यापेक्षा जास्त डिटेल राज्य पातळीवरची घडामोड. म्हणजे राज्य म्हणजे कोणतं, आपलं महाराष्ट्र. हे अशा पद्धतीने आपल्याला अप्रोच ठेवायचा आहे करंटचा अभ्यास करताना. क्लिअर? ठीक आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. बरोबर, याच्यामध्ये मला काय काय दिसतं, इथं लक्षात घ्या. इथे मला घडामोडीच्या संदर्भामध्ये कोणते विषय दिसतात मग महत्वाचे, बघा, राजकीय घडामोड असेल, कारण आता राजकीय का, तर आपल्याला पॉलिटीला महत्वाचं आहे. बरोबर. दुसरं आर्थिक घडामोड असेल, बरोबर का, तर इकॉनॉमिक्स आपल्या पेपरला आहे. तिसरं जिओग्राफिकल आणि एन्व्हायरमेंटल, आता हे पण आपल्याला जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट मध्ये आहे. चौथं सायन्स अँड टेक घडामोडे, बरोबर. पाचवी क्रीडा घडामोडे, बरोबर. सहावी पुरस्कार आहेत वेगवेगळे, ठीक आहे. नंतर सातवी परिषदा पार पडतात, जे महत्वाचे आपल्याला दिसतात. अशा पद्धतीने घडामोडी आपल्याला जीएस ला प्लस तुमच्या करंटला दोन्हीकडे उपयोगाला येतात. लिहू नका, हे लिहून घेऊ नका, हे लिहायची गरज नाहीये. हे आपण शिकणार आहे, कारण का आपल्याला फिक्स सिलेबस नाहीये की याच टॉपिक वरती प्रश्न येईल असं काही नाहीये. काहीच लिहिलं नाही तरी चालेल, फक्त लक्ष द्या की अप्रोच कसा आहे. त्याचं डिस्कशन आपण क्वेश्चन्स घेऊन मी एक सॅम्पल तुम्हाला दाखवलं, कारण हे काही फिक्स सिलेबस नाहीये, हा बदलणार आहे. चालू घडामोडी कशा डायनॅमिक आहेत, चेंजिंग आहेत. आज आहे ते उद्या त्या ठिकाणी, म्हणजे आज घडलेला इतिहास होणार आहे, उद्याचं चालू असणार आहे. त्याच्यामुळे हा मुद्दा समजून घ्या. आपल्याला एकदम कन्साइज एक्झामला काय येतंय, त्या एक्झामच्या ओरिएंटेड फक्त गोष्टी करायच्या आहेत. हे खूप क्लिअर डोक्यामध्ये ठेवा. कोणत्याही प्रकारची पुस्तकं, मासिकं, रोज न्यूजपेपर वाचणं नाही केलं तरी चालेल. बरोबर, ठीक आहे. इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी, बऱ्याच मुलांचा प्रश्न असेल की सर आम्ही रोज त्या ठिकाणी न्यूजपेपर वाचून, न्यूजपेपर रीड करून नोट्स काढल्या जाव्यात का, तर मी सांगेल नाही, नो. साधं सोपं सांगतो. आज तारीख आहे समजा 5 जुलै, बरोबर. 5 जुलै आहे. 5 जुलैला तुम्ही पेपर वाचला आणि त्याची नोट्स काढली, एक तर तुमचे 2 तास जाणार. पहिला मुद्दा ते वाचून नोट्स काढून लिहून ठेवायला. दुसरा महत्वाचा मुद्दा काय, पुढच्या वर्षी मार्च एप्रिलला पेपर राहील समजा कंबाईनचा. मला सांगा 5 जुलैचं तुम्हाला काय आठवेल करे, बरं. डेली बेसिसवर किती कंटेंट गोळा होईल, मग ते नका करू. तुम्हाला मार्केटमध्ये ऑलरेडी 1 वर्षाचं करंट कंपाईल करून दिलं जातं. इव्हन आपण लेक्चरला जे घेणार आहेत त्याच्या आपण काय करूया, त्यावेळेस त्याची पीपीटीज तुम्हाला इथं पीडीएफ शेअर होतील. फक्त जेवढं लेक्चरला आपण घेतोय तेवढं काळजीपूर्वक व्यवस्थित करा. त्याच्या बाहेर जास्त काही नाही केलं तरी चालेल, तेवढंच. जसं इकॉनॉमिक्सला तुम्हाला मी म्हणलं तसं. तर हे खूप तुमचं महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी, की सोपं काम होणार आहे. आणि जेवढं गरजेचं आहे, जी घडामोड घडली आणि ती पेपरला येण्यासारखी आहे तेवढीच इथे मी तुमची डिस्कस करून घेईल. बरोबर. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं तर ते करू नका. आणि तुम्ही आता कसं होतं, प्रॉब्लेम हा होतो की आपण पुण्याच्या बाहेर आहे, पुण्यात आहे किंवा पुण्याच्या बाहेर आहे, मग परत रिसोर्सेसचा प्रॉब्लेम होतो. बरं, मार्केटमध्ये खूप सारं मटेरियल आहे, नो डाऊट. आणि जसं पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी, हिस्ट्रीला एक फिक्स स्ट्रक्चर्ड सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे, तसं चालू घडामोडीला नाही. पण काळजी करू नका, हेच चालू घडामोडीचं सत्र किंवा चालू घडामोडीचं लेक्चर मी तुम्हाला गॅरंटी देतो 20 ते 25 क्वेश्चन्स तुम्हाला जीएस मध्ये बरोबर आणून देणार आहे. कारण का, चालू घडामोडीमध्ये चर्चेत असणारी एखादी घटना बरोबर जीएस ला प्रश्न येतो. साधं एक्झाम्पल घ्या, लोकसभा अध्यक्षांची इलेक्शन चर्चेत होती सध्या. मग त्या संदर्भामध्ये पेपरला लोकसभा अध्यक्षांची निवड त्या ठिकाणी झाली,
मग पेपरला प्रश्न चालू घडामोडीत जरी नाही आला तरी मला दिसेल पॉलिटीला प्रश्न येतो. कुठे? लोकसभेच्या घटनेतल्या तरतुदी, त्यांची पात्रता, त्यांची निवड, त्यांना रिमूव्ह करण्याची पद्धत, त्यांची शपथ, या सगळ्या गोष्टी. म्हणजे काय झालं? चालू घडामोडींमध्ये लोकसभा अध्यक्ष चर्चेत होते, पेपरला प्रश्न आला पॉलिटीला. लक्षात आलं? या पद्धतीने गोष्टी कोरिलेट होतात आणि प्रश्न तुम्हाला पेपरला 15 पेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी दिसतील. तेवढं फक्त लक्षात ठेवायचंय. आणि ते कसं कोरिलेट करायचं ते आपण लेक्चरमध्ये बघणार आहे. ते 100% तुमचं इथे कव्हर होईल. ते आपण करून घेऊ. त्याच्यामुळं नोट्स काढण्याच्या भानगडीत पडू नका. वर्गात जेवढं होईल तर तेवढं तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करून काय करायचंय? व्यवस्थित लक्ष द्यायचंय आणि तेवढंच करायचंय. त्याच्या बाहेर जास्त नाही गेले तरी चालेल. मी म्हणत नाही की 15 प्रश्न येत आहेत आणि या 15 पैकी 15चं आपण तयारी तर 100% करणार, पण 15च्या 15 बरोबर येतील. पण आपण नक्कीच 12 ते 13 प्रश्नांसाठी 100% तयार असू. एवढ्या प्रश्नांसाठी तरी आपल्या कंटेंटमधून त्या ठिकाणी प्रश्न येईल याची काळजी आपण 100% घेऊ. जर तुम्ही ते करताय. दुसरं, तुमचा ऑटोमॅटिकली जीएसचा अप्रोच तयार होणार आहे या लेक्चरमधून. त्याच्यामुळं त्याचं टेन्शन अजिबात घेऊ नका. त्याचं टेन्शन माझ्याकडे सोडून द्या. ते आपण व्यवस्थित करू. तत्पूर्वी मगाशी जे मी म्हटलं होतं की काय, की जो आपला पेपर आहे थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो आता. कारण का, चालू घडामोडीला असा काही सिलेबस नाहीये. फक्त मला चालू घडामोडीच्या अनुषंगाने तुम्हाला अप्रोच की काय असणं अपेक्षित आहे त्याचे 2023चा कंबाईनचा पेपर आहे हा. बरोबर, इथं दिसतंय तुम्हाला. ठीक आहे, आत्ता 2023ला झालेला पेपर आहे. मी तुम्हाला थोडक्यात फक्त झलक दाखवतो की कसा जीएसला पण प्रश्न येतो चालू घडामोडीवर डिपेंडंट. म्हणजे फक्त करंटचेच 15 प्रश्न नाही तर जीएसचे पण 10 ते 15 प्रश्न करंटला कोरिलेटेड असतात. म्हणून म्हणलं 15च्या ऐवजी 25 प्रश्न हा सब्जेक्ट तुम्हाला सहजरित्या प्रेडिक्ट करता येतो. मग त्या अनुषंगाने इथे करंटच्या संदर्भात आता बघा, इथे तुम्हाला दिसेल इकॉनॉमिक्स आहे. बरोबर, इकॉनॉमिक्सच्या संदर्भाने जर आम्ही पेपरला प्रश्न बघितले तर तुम्हाला काय दिसतं? करंटच्या रिलेटेड प्रश्न आलाय. 2023-24ची जी बजेट त्या ठिकाणी मांडलं होतं त्या बजेटवर प्रश्न आयोगाने विचारला. दुसरं, पैसा मोजण्याच्या पद्धती. मार्केटमध्ये किती आहे? बाजारामध्ये असलेला पैसा 2021-22 मध्ये M3 मध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? करंटच्या रिलेटेड प्रश्न पहिला इकॉनॉमिक्सच्या संदर्भात दिसतो. दुसरं काय दिसतं? इथे काय दिसतंय? 2023-24 अर्थसंकल्पात कोणते प्राधान्यक्रम आहेत. म्हणजे हे तुम्ही जर करंट केलं तर हे पण प्रश्न तुम्हाला सुटणार आहेत, हे लक्षात घ्या. बरोबर. त्याच्यामध्ये पण जो चर्चेचा मुद्दा आहे, समजा जीएसटी चर्चेत आहे, जीएसटी वरती प्रश्न आला, यूटी जीएसटी, सीजीएसटी, एसजीएसटी. जीएसला तर आहेच आहे की, पण मग करंट मध्ये चर्चेत आहे तर तिथे जीएसला प्रश्न आपल्याला दिसतो, हे लक्षात घ्या. मानव विकास निर्देशांक दरवर्षी चर्चेत असतो. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जीएस मध्ये प्रश्न आहे, इकॉनॉमिक्स मध्ये. म्हणजे ह्या गोष्टी कोरिलेट होणं गरजेचं आहे. मग पॉलिटी, ठीक आहे, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी या 3 सब्जेक्टला तर 100% कोरिलेट होतात. चर्चेमधले असलेली बाब आणि बरोबर त्याच संदर्भाने जीएस मध्ये आलेला प्रश्न हे खूप महत्वाचं लक्षात घ्यायचं आहे. बरोबर. आता आपण काय करूया, इथे काही सॅम्पल म्हणून मी तुम्हाला ना प्रश्न दाखवतो आणि आयोग हे प्रश्न करंटचे कसे सेट करतं हे मला फक्त तुम्हाला हिंट द्यायची आहे. आणि कंटेंट कसा लक्षात ठेवायचा हे मला तुम्हाला समजून सांगायचंय. कारण हा अप्रोच येणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. आता इथं काय विचारलंय? पहिल्या सोन्याच्या एटीएमचं उद्घाटन. बरोबर. का आला? तर पहिल्यांदाच वेगळं काहीतरी घडतंय. आम्ही आतापर्यंत फक्त पैशाचं एटीएम बघितलं होतं, दुधाचं एटीएम बघितलंय, पाण्याचं एटीएम बघितलंय, पण सोन्याचं एटीएम पहिल्यांदा घडलं. शब्द लक्षात ठेवा, पहिल्या सोन्याचा एटीएम. बरोबर. दुसरा, इथे घटना कशावर, मी क्वेश्चन डिस्कस करतो, फक्त आता टॉपिक लक्षात घ्या. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार का विचारला? भारतातला सर्वोच्च क्रीडा क्षेत्रामधला पुरस्कार आहे. मग मला सांगा, तुम्हाला माहित नको का? जर भारतातल्या सर्वोच्च क्रीडा पुरस्काराचं वितरण होत आहे तर तुम्हाला माहित पाहिजे, कारण तो सर्वोच्च आहे त्या क्षेत्रामधला, तो म्हणून पेपरला विचारला. दुसरं, 2020 मध्ये आता कृषी क्षेत्र आपल्या इथं खूप मोठं वास्ट आहे. सगळ्यात जास्त
कोविडमध्ये कोणतं गतीने वाढलेलं क्षेत्र आहे, तर ते फक्त कृषी होतं. कारण बाकीचं सगळं सेवा क्षेत्र ठप्प पडलं होतं आणि उद्योग क्षेत्र पण ठप्प पडलं होतं. सगळ्यात जास्त ग्रोथ रेट कोणाचा होता, तर तो फक्त कृषी क्षेत्राचा होता. मग इथे कृषी क्षेत्राचं उत्पादन चालू होतं, पण त्या संदर्भामध्ये पोहोचवण्यासाठी सरकारने एक रेल्वे त्या ठिकाणी चालू केली. मग कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने कृषी उत्पादनांच्या सुलभ वाहतुकीसाठी मोबाईल ऍप्लिकेशन चालू केलं होतं. बरोबर, कॉन्टॅक्ट न येता त्या ठिकाणी त्यांचा माल सुलभ रीतीने वाहतूक करण्यासाठी. मग त्या ऍप्लिकेशनचं नाव काय? मग ते महत्वाची गोष्ट नाहीये का भारताच्या संपूर्ण इकॉनॉमीवरती इम्पॅक्ट करणारा प्रयत्न किंवा घटना? मग लक्षात घ्या. बरं, त्याच्यामध्ये पण लॉजिक लावता येतं आपल्याला की त्याचं उत्तर कसं लिहायचं ते मी तुम्हाला सांगतो. पुढे काय विचारलं? पद्मविभूषण पुरस्कार, भारताचा सेकंड हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड. नागरी पुरस्कारांमध्ये दुसरा सर्वोच्च पुरस्कार, पहिला भारतरत्न, दुसरा पद्मविभूषण, दुसरा पद्मभूषण आणि तिसरा पद्मश्री. मग पद्मविभूषण आहे तो महाराष्ट्रातल्या एखाद्या व्यक्तीला मिळतोय जो दुसरा सर्वोच्च पुरस्कार आहे नागरी पुरस्कारांमधला, आणि तो महाराष्ट्रातल्या व्यक्तीला भेटला. प्रश्न पण येऊन काय विचारला? एकदम जनरल, की त्यांचं क्षेत्र कुठलं आहे. जास्त डेप्थ मध्ये गेलेत का? बरं, महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला हे माहित हवंय ना, जर भारतातला सर्वोच्च सेकंड हायेस्ट पुरस्कार मिळालाय तर ते मला माहित हवंय. ठीक आहे, हे लक्षात घ्या. पुढे सुरतमध्ये त्या ठिकाणी राजभाषा परिषद पार पडली. आता हिंदीचा वाद चालू होता 2020 ला. कशा संदर्भात? न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये तिसरा विषय हिंदी बंधनकारक करणं किंवा न करणं, साऊथ वर्सेस नॉर्थ. साऊथ म्हणजे दक्षिणेकडच्या राज्यांना ते मान्य नव्हतं आणि त्याच पार्श्वभूमीवर पडलेली राजभाषा परिषद कुठे पार पडली असा प्रश्न तुम्हाला विचारला. तो प्रश्न येण्याचं कारण समजून घ्या, त्याच्या मागची पार्श्वभूमी ती आहे. पुढे विस्डनने 21व्या शतकातील भारताचा सर्वात मौल्यवान कसोटी खेळाडू म्हणून, मोठी गोष्ट आहे की नाही? बरोबर, काय भारताचा सर्वात मौल्यवान कसोटी क्रिकेटपटू 21व्या शतकातील त्या ठिकाणी म्हटलंय आणि त्याचा समावेश केलाय, त्याचं नाव विचारलंय. बरं, त्याच्यात ऑप्शन पण काय दिले ते बघा. महेंद्रसिंग धोनी. ऍक्च्युली तसं पाहायला गेलं तर कसोटी कारकीर्द मोठी नाही. बरोबर, 2 बॅट्समन आणि 2 ऑलराऊंडरचा समावेश आहे. आता कसोटीमध्ये सर्वात इम्पॅक्टफुल प्लेअर किंवा सर्वात महत्वाचा प्लेअर जो खूप जास्त मोठ्या प्रमाणावर इम्पॅक्ट पाडू शकतो तर तो अष्टपैलू असतो. या कॅटेगरीत जरी आले तरी तुमचे 2 ऑप्शन त्या ठिकाणी राहतात, रवींद्र जडेजा आणि आर अश्विन. मी म्हणतो 50% तरी आलं. बरं, का विचारलं तर भारताचा सर्वात मौल्यवान क्रिकेटपटू आहे कसोटीमधला. कसोटीमधला आहे, धोनीचा संबंधच येत नाही. मग मला बेसिक नॉलेज क्रिकेटचा असेल तर मी तिथपर्यंत जाऊ शकतो. लक्षात घ्या, प्रश्न काय येतोय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. पुढे असर अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट कशावरचा आहे? एज्युकेशनवरचा आहे. बरोबर, एज्युकेशनवरचा रिपोर्ट आहे. असर कोणती संस्था काढते? ऑलरेडी PYQ आहे. GS मध्ये पेपरला प्रश्न येऊन गेलाय. प्रथम ही संस्था खालीलपैकी कोणता रिपोर्ट काढते किंवा असरचा फुल फॉर्म काय असा पेपरला प्रश्न आला. भारतामध्ये असलेली शैक्षणिक परिस्थिती, शालेय लेवलला असलेली शैक्षणिक परिस्थिती, त्याचा दर्जा त्या रिपोर्ट मार्फत डिस्प्ले केला जातो. लक्षात ठेवा, नीती आयोग प्रथम, ऑक्सफॅम इंटरनॅशनल, युनिसेफ. तुम्हाला एक दिसेल ह्याच्यातल्या 3 संस्था ह्या प्रसिद्ध आहेत. नीती आयोग सगळ्यांना माहिती आहे. ऑक्सफॅम आंतरराष्ट्रीय पातळीवरती आर्थिक घडामोडींच्या संदर्भामध्ये रिपोर्ट किंवा आकडेवारी जाहीर करते आणि युनिसेफ ही मुलांच्या चाइल्डच्या डेव्हलपमेंटच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी काम करते. मग प्रथम इथं एकच असा ऑप्शन देणं का गरजेचं होतं? वेगळंच काहीतरी. 3 ओळखीचे आहेत, युनिसेफ ओळखीचे, ऑक्सफॅम ओळखीचे, नीती आयोग ओळखीचा आहे. पण मी हे 3 वाचलेत, पण 3 मध्ये मी कधीही असर नाही ऐकलं. बरं, एज्युकेशन हा विषय आहे, ऑक्सफॅमचा आणि एज्युकेशनचा संबंध नाही. म्हणजे काय झालं? 3 ते आहेत ते पर्याय माहितीचे आहेत, ओळखीचे आहेत. एक पर्याय अनोळखीचा, दिलेला रिपोर्ट पण अनोळखी आहे, मग दोन्ही पण अनोळखी आहे. हा विचार करायला शिका की अरे मी ह्या 3घांबद्दल सगळं वाचलंय पण असर माझ्या वाचण्यात कधीही आलं नाही. हा असर हा वाचण्यात पण नाही आला आणि प्रथम हा ऑप्शन पण माझ्या कधी वाचण्यात नाही आला समजा फॉर एक्झाम्पल, तर गो फॉर इट.
हे लक्षात घ्यायचं आपल्याला. पुढे आता पुढचा प्रश्न, कोणत्या संस्थेने आण्विक सुरक्षेवर कीव मॉस्को संवाद स्थापन केला? आता कशावरचा आहे? आण्विक सुरक्षा, बरोबर. म्हणजे कशाच्या संदर्भामध्ये? ठीक आहे, ॲटॉमिक किंवा न्यूक्लिअरच्या संदर्भात. ऑप्शन मध्ये बघा, IAEA, बरोबर. युनिसेफ. आता आण्विक आणि युनिसेफचा काय संबंध आहे का? नाही. वरच्या प्रश्नामध्ये पण युनिसेफ बघितलं, आपलं त्या एक्झामिनरनी टाकून दिलं. युनिसेफ हा काय काम करतो? चाइल्ड डेव्हलपमेंटच्या संदर्भात, बालविकासाच्या संदर्भात. IMF कशाचा आहे? तात्काळ मदत करण्याच्या संदर्भामध्ये संस्था आहे. कशाची? आर्थिक. म्हणजे माझे 2 ऑप्शन गेले. एलिमिनेशन करायला शिका, हे विचार करायला आपल्याला शिकायचं. म्हणजे माझे हे 2 ऑप्शन राहतात. UNSC म्हणजे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल, हा आण्विक किंवा न्यूक्लिअर गोष्ट आहे, असू शकतं, डाऊट असू शकतो. पण इथं IAEA अपेक्षा एवढीच आहे की याचा फुल फॉर्म माहित पाहिजे. इंटरनॅशनल ॲटॉमिक, ठीक आहे, एनर्जी एजन्सी. ठीक आहे, एवढं जरी कळलं तरी आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो. मग आण्विक संदर्भामध्ये दिलेल्या पर्यायात फक्त एकच संस्था आहे, बाकीची नाही. मग अभ्यास कुठला कामाला आला? GS चा. दुसरं, जर पेपरला प्रश्न अवघड करायचा असता तर मी सांगू का तुम्हाला प्रश्न काय केला असता? IAEA ने नुकतंच त्या ठिकाणी आण्विक सुरक्षेवर उच्चस्तरीय कोणती किंवा कुठे त्या ठिकाणी संवाद स्थापन केलाय. मग ते लिहायला पाहिजे होतं. मग त्याचं उत्तर आलं असतं कीव मॉस्को संवाद. मग ते मला माहितच पाहिजे. पण आयोग हिंट देत आहे, उत्तर बरोबर लिहिण्याची तिथे आपल्याला हिंट देत आहे, आपल्याला ती घ्यायची आहे आणि त्याच्यानुसार उत्तरापर्यंत जायचंय. हे नेहमी लक्षात ठेवा, हे गरजेचं आहे. परत एकदा प्रश्न काय आला? पहिला रुग्ण. बघा बरं का, तिसरा प्रश्न पहिलं काहीतरी विचारले, बरोबर. पुढे पहिला नौदल सराव. बघा बरं का, पहिला रुग्ण, पहिला नौदल सराव म्हणजे पहिलं 4 प्रश्न झाले का? 10 पैकी 4 प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. पहिला पुरुष टेनिस स्टार म्हणजे जे पहिल्यांदा होतंय ते आयोगाने जास्त वेळा विचारले, कारण ते अप्रूप आहे ना, वैशिष्ट्यपूर्ण आहे, विशिष्ट आहे. मग पेपरला प्रश्न येतोय, बरोबर. इथे जागरूक वोटर. आता हा तर प्रश्न केवढा इंटरेस्टिंग होता, त्यांनी विचारले काय? तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म जागरूक वोटर ही मोहीम कोणी सुरू केली? आता महत्वाचं बघा, ही मोहीम कशाची आहे रे? ही मोहीम आहे लोकांनी मतदान करावं याच्यासाठी अवेअरनेस निर्माण करणं, म्हणजे जागरूक वोटर. म्हणजे एक गोष्ट आहे. आता ही कुठे त्या ठिकाणी चालवली गेली पाहिजे? जिथे सोशल मीडिया आहे, बरोबर. जागरूकता मोहीम कुठे आपण राबवू शकतो? सोशल मीडियावर, समाज माध्यमांवरती. म्हणजे काय? जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचली पाहिजे आणि त्याच्यातून जागरूकता निर्माण झाली पाहिजे, लोकांनी मतदान केलं पाहिजे, बरोबर. मग ऑप्शन कडे या. 2 ऑप्शन बघा, फेसबुक, ट्विटर, सोशल मीडिया आहे, ओके. पण मायक्रोसॉफ्ट आणि गुगल. मायक्रोसॉफ्ट काय आहे? कंपनी आहे. कशाची? ऑपरेटिंग सिस्टीमची. गुगल काय आहे? सर्च इंजिन आहे. सोशल मीडिया आहे का? नाही. मग मला एक गोष्ट सांगा, जागरूक मोहीम आहे, मग ही कुठे असली पाहिजे? कन्फर्म कुठेतरी सोशल मीडियावर असली पाहिजे. म्हणजे माझं एवढं तरी काम कमी होतं की मायक्रोसॉफ्ट आणि गुगल ऑप्शन डिलीट होतात. मग राहतात 2, फेसबुक आणि ट्विटर. आता मला तुम्ही सांगा की तुम्ही सध्याला फेसबुकवर जास्त आहे किंवा मार्केटमध्ये चर्चा फेसबुकची जास्त आहे, ट्विटरची जास्त आहे? सध्या ट्रेंडिंग काय? फेसबुकचा जमाना 2005-10 पर्यंत किंवा जास्तीत जास्त 12-13 पर्यंत. नंतर आलं व्हॉट्सअप, नंतर आलं इंस्टाग्राम, ठीक आहे, नंतर आलं ट्विटर. सध्या चर्चेमध्ये गोष्टी कोणत्या आहेत? तर गोष्टी या आहेत, इथं दिसतात आपल्याला, ट्विटर आणि फेसबुक हे सोशल मीडिया, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये पण या दोघांमध्ये पण कोणतं चालू आहे? तर आपल्याला ते दिसतं की फेसबुक नाही तर ट्विटर चालू आहे. मग याच्यावरून आपल्याला ही गोष्ट लक्षात येते, महत्वाची गोष्ट समजून घेण्यासारखी, की दोघांमधलं पण जास्त सध्याला लोकांपर्यंत रीच होण्यासाठी, लोकांपर्यंत गोष्टी पोहोचवण्यासाठी ट्विटर आहे. मग बेस्ट उत्तर आलं ट्विटर. आणि तुम्ही बघा जाऊन ट्विटर. मी असं म्हणत नाहीये की आन्सर की आल्यानंतर उत्तर, पण हा अप्रोच आपल्याला डेव्हलप करायचा आहे. आपल्या लेक्चरमधून आपण हा प्रयत्न करणार आहे,
लक्षात ठेवा, हे गरजेचं आहे. दुसरं जे तुम्हाला सांगितलं की पहिलं आता इथे पण बघा, युद्ध काळात गाजवलेल्या असामान्य शौर्याबद्दल 2021चा अशोक चक्र, ठीक आहे, युद्ध काळामधलं सर्वोच्च पुरस्कार जो आहे शौर्याबद्दलचा तो दिला गेलाय. ऑप्शन कडे गेलो तर मला काय दिसतंय बघा, इथं दिसतंय अल्ताफ हुसेन भट, ASI बाबूराम, अश्विनी कुमार दीक्षित आणि ज्योती कुमार निराला. ऑड काय आहे रे? पर्यायामध्ये ऑड काय? बाकीच्या तिन्ही व्यक्तींची नावं दिलीत आणि इथं याची पोस्ट दिली आहे असिस्टंट सब इन्स्पेक्टर. का दिली? पोरांचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून. अरे पोरांना समजून घ्या की हे उत्तर आहे, हिंट आहे ही. नेहमी लक्षात ठेवा, ज्या पर्यायाचं एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण जास्त, मग आयोगाचं असं म्हणणं आहे की चुकू नका, पोरांचं कन्फ्युजन होऊ नये. मग ज्या पर्यायामध्ये स्पष्टीकरण जास्त आहे तिथपर्यंत उत्तरापर्यंत जाता येतं. लक्षात आलं? हे खूप महत्वाचं आहे, हे खूप गरजेचं आहे. या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर सोपं आहे. पुढचा प्रश्न बघा इथं 21-22 काय? ज्ञानपीठ पुरस्कार. आता साहित्य क्षेत्रातला भारताचा सर्वोच्च पुरस्कार बघा बरं का, 3 पुरस्कार. आता भारतरत्न सर्वोच्च आहे, पण भारतरत्न दिला गेला नव्हता, यावर्षी 4 व्यक्तींना दिला गेला. पण मग त्याच्या आधी सर्वोच्च दुसरा पुरस्कार पद्मविभूषणवर आला, ठीक आहे. नंतर राजीव गांधी खेलरत्न, क्रीडा क्षेत्रातला सर्वोच्च, साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ, आणि तो मराठी साहित्य. का बरं? सगळ्या विषयांच्या संदर्भामध्ये आलं तर बाकीचे पण किती भाषा आहेत, पण तरी पण मराठी का? मग महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा पेपर देतोय म्हणून महाराष्ट्र साहित्यिक. बरं, त्याच्यातून आयोग कसं तुम्हाला उत्तरापर्यंत घेऊन जाते? सोपं सांगतो. तुम्ही जर जनरल अभ्यास केला असेल तर ऑप्शन मध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा, VS खांडेकर, विंदा करंदीकर, लक्ष्मण शास्त्री जोशी आणि दामोदर मोजो. 3 नावं तुम्ही बघितली. खांडेकरांना 1973 ला ययातीसाठी पुरस्कार भेटलाय, ठीक आहे. विंदा करंदीकर 2002-3च्या आसपास काहीतरी हा पुरस्कार त्यांना भेटलाय. गेला ते लेखक. लक्ष्मण शास्त्री जोशी तर सुरुवातीला मराठीच्या विकासाच्या पहिल्या टप्प्यामध्ये, ठीक आहे, स्वतंत्र झाला ना तेव्हाच्या काळातले. मग मला एक गोष्ट सांगा, 3 ऑप्शन एवढे जुने टाकले आणि एकच ऑप्शन नवीन टाकला, दामोदर मोजोचा. बर, पुरस्कार कधी दिलाय? 21-22 ला. मला पाठ असायला थोडीच पाहिजे, मला काय पाहिजे? मला माझा GS चा अभ्यास पाहिजे, मराठीबद्दलचं नॉलेज, की मराठीमध्ये ज्ञानपीठ आतापर्यंत किती लोकांना गेला? 4 लोकांना. आणि वैशिष्ट्य पण त्याच्यामध्ये बघा, त्याच्यातले 3 लोक जे आहेत, विंदा करंदीकर, ठीक आहे, VS खांडेकर आणि विवा शिरवाडकर, तिघांची नावं V पासून चालू होतात. आणि चौथा आहे नेमाडे, 2014 ला भेटलाय, भालचंद्र नेमाडे. लक्षात घ्या. मग इथे महत्वाचं आहे, गोव्याचे आहेत, मराठीमध्ये भेटलाय, महाराष्ट्राचे नाही आहेत. ऑडमॅन आउट आहे, मराठीसाठी भेटला, गोव्यामधली व्यक्ती आहे, पण मराठी साहित्यासाठी भेटलाय. अवघड करायचं असतं तर तिथे स्टेटमेंट दिलं असतं, गोव्याचे दामोदर मोजो यांना मराठी साहित्यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार भेटला. मग आपण चुकलो असतो, आपण म्हणलो असतो अरे गोवा नाही महाराष्ट्र, पण गोव्यामध्ये पण मराठी बोलली जाते. लक्षात घ्या. या पद्धतीने पेपरला प्रश्न येताना दिसतो. पुढे जागतिक तंबाखू विरोधी दिन. बरं, कुठे? जागतिक आरोग्य संघटना, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा महत्वाचा पुरस्कार किंवा एखाद्या राज्याची त्या पुरस्कारासाठी झालेली निवड. याच्यामध्ये मला काय दिसतं? भारतीय राज्याची निवड केली गेली. मग मला एक गोष्ट सांगा, एक भारताचा नागरिक म्हणून एवढ्या जागतिक पातळीवरच्या मोठ्या संस्थेने कोणत्या तरी आपल्या भारतातल्या राज्याची निवड केली, मग माहिती हवं ना, म्हणजे विशेष बाब आहे. जागतिक पातळीवरती दखल घेतली, मग आपण वैयक्तिक पातळीवर नाही घेऊ शकत का? मग त्याच्यावर प्रश्न आला. काय दिसतंय? या बातमीचा प्रभाव जास्त आहे. ज्या बातमीचा प्रभाव जास्त आहे, जी बातमी महत्वाची आहे, त्याच्यावरती प्रश्न आहे. मग या पद्धतीने आपल्याला फक्त करंटचा अप्रोच त्या ठिकाणी डेव्हलप करायचा, ज्याचा फायदा तुम्हाला GS ला प्लस करंटला दोन्हीकडे पण होणार आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. आणि याच पद्धतीने आपण इथे करंट घेणार आहे, एवढं साधारणतः लक्षात ठेवा. क्लिअर आहे? ठीक आहे. आता तुमचे जे नॉर्मल प्रश्न आहेत त्याच्या बाबतीत, डेली न्यूजपेपर वाचला पाहिजे का हा प्रश्न, तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही न्यूजपेपर वाचा. तुम्हाला पण माहिती आहे, न्यूजपेपर वाचायला घेतला तर तुम्ही उलटीकडून सुरुवात करता, म्हणजे आधी क्रीडा वाचता, बरोबर आहे, कारण आपला इंटरेस्ट तिथं जास्त आहे. त्याच्यामुळं न्यूजपेपरमधून नोट्स काढत बसू नका, न्यूजपेपरमध्ये हायलाईट करत बसू नका. तेवढे सगळे वर्षभराचे न्यूजपेपर त्या ठिकाणी गठ्ठा करून ठेवण्यात काही अर्थ नाही आणि ते सगळं काम वाढवण्यात काही अर्थ नाही.
लक्षात ठेवा. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी की मासिक वाचलं पाहिजे का? नका वाचू. ठीक आहे. कारण अजून तुम्हाला अप्रोच माहिती नाही. मासिकाची 200 पानं घेऊन तुम्ही वाचणार आहेत. बरोबर. मग मला सांगा, वर्षभराची 200 पानं आणि 2400 पानं होतील. मग 2400 पानं फक्त 15 प्रश्नासाठी वाचायची का? त्याच्याऐवजी 400, 500, 500 पानाचे 4 सब्जेक्ट किंवा 6 सब्जेक्ट आपले वाचून होतील. म्हणजे जे GS ला सगळ्या सब्जेक्टला एफर्ट्स लावायचे तेवढे फक्त एकट्या करंटला लागतात. कशाला एवढे एफर्ट्स वाया घालवायचे? माझ्यावर विश्वास ठेवा. आपण जे इथं घेतोय तेवढं करा. ज्या नोट्स देईल तेवढ्या करा. वर्षाच्या शेवटी कंपाईल करून तुम्हाला आपण ते फास्ट ट्रॅक वगैरे असं काहीतरी करू, त्याच्यातून होऊन जाईल. वर्षभर करत बसण्याची गरज नाही. ठीक आहे. त्याच्यातून पण कव्हर होतं, ते पण मी तुम्हाला क्लिअर करतो. जे आत्ता देणारे पेपरला आहेत, आत्ता ज्यांना अटेम्प्ट द्यायचा आहे समजा, बरोबर, त्या लोकांनी मग कुठलं पण एक इयरबुक घ्या, ते इयरबुक कंप्लीट करा. किंवा नोट्स आहेत ऑलरेडी, नोट्स मी काढून दिलेले आहेत. ज्यांचा थोडाफार अभ्यास आधी झालेला आहे त्यांनी तेवढं नोट्स रेफर करा. तेवढं केलं तरी पुरेसं आहे. ठीक आहे. एवढं साधारणतः करंटच्या संदर्भामध्ये गोष्टी लक्षात घ्यायच्यात आणि डेप्थला कोणत्या जायचंय हे पण आपल्याला लक्षात घ्यायचंय. ठीक आहे. चलो, थँक्यू.